शिकलेली आई घरादारा पुढे मी स्टाफ मेंबर आहे सर सर या हे दोन महिला शिकली शिकलेली आई शिकलेली आई महिला शिकली महिला शिकली शिकलेली आई शिकलेली आई महिला शिकली महिला शिकली ऐका हो मंडळी ऐका आत्ता गावनी मराठी शाळामा पालक मेळावा ठेवले सरपंच साहेबना हाती उद्घाटन छे ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समिती यास्ती मेळावामा येवाने छे हो यास्ता
त्यांना मायबापसनी या मेळावा येवाना शे वतावैत पोरेच्या माया पोरेचे लैसन मेळावाने येतील ते नमरी गोट होई जाईल हो शाळांना बट्टा गुरुजी लोके आणि अंगणवाडी ताई माहिती देवा शेतात हो म्हणून मेळावाले हात जोडी संसार नसे मेळावाले जरूर जरूर येतात हो आपल्या गावचे प्रथम नागरिक आणि सरपंच साहेब उपेंद्र पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे उपसरपंच अशोक पिंपळे हे सुद्धा उपस्थित आहेत तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत अहिरे आणि स्वयंसेवक भरत चौधरी सर्व मंडळी आता उपस्थित झालेली आहे आणि सरपंच साहेबांनी या कार्यक्रमाचं फीत कापून उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो अर्धे मंडळी आपला शाळामा मोठा कार्यक्रम त्यांचे आहे आणि या कार्यक्रमाला आपला गावना ज्येष्ठ नागरिक 82 वर्षांना म्हातारा त्या मोठा गाव केव्हा त्या आणि नावला 5 वर्षे त्या मेन सूत्रधार शे त्यासने आपला बसते आणि फीत कापीसनी उद्घाटन करावं अशी मी त्यांनी विनंती करत सरपंच साहेबांनी हा मान आपल्या ज्येष्ठ नागरिकांना दिलेला आहे आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे 82 वर्षाचा माणूस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक असं की 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सरपंच साहेब आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वयंसेवक यांना मी अशी विनंती करतो की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो कोरोना काळ होता त्याच्यामध्ये शिक्षणाची हानी झालेली आहे विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते मिळालेलं नाही आणि म्हणून विद्यार्थी घरात होते त्यांची मानसिक स्थिती दुरुस्त करणं हे प्रथम आद्य कर्तव्य शिक्षकांचं बनतं आणि त्यानंतर खास प्रथम संस्थेमार्फत त्याचप्रमाणे आपले SCIP असेल यांच्या मार्फत या शाळा पूर्वतयारी प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रशिक्षणामधून मेळावे घेऊन जेणेकरून जून महिन्यामध्ये जे मुलं इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्या विशेष करून मी दवंडीमध्ये सांगितल्याप्रमाणे माता पालकांचं योगदान या मेळाव्यांना खास करून लाभायला हवं आणि म्हणून कारण माता ही शिक्षक शाळेमध्ये शिकवतात परंतु त्याला महत्वाचं स्थान या प्रशिक्षणामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे मेळाव्यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे तर हे प्रास्ताविक झालं आता प्रतिमा पूजन करावं अशी मी विनंती करीत आहे कार्यक्रम मान शकतो घरामध्ये या अध्यक्ष कार्यक्रम महिला
महिलांना स्थान देण्यात आलेलं आहे आणि सूर्यवंशी मॅडम सोनवणे मॅडम उपाध्यक्ष सोनवणे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. या प्रतिमा पूजन सुद्धा आपलं झालेलं आहे आणि कर्तव्यों का बोध करती कराती अधिकारों का ज्ञान, कर्तव्यों का बोध कराती अधिकारों का ज्ञान, शिक्षा से ही मिल सकता है सर्वोपरि सम्मान, सर्वोपरि सम्मान. जो माँ बाप अपने बच्चों की शिक्षा पर ध्यान देते हैं, जो माँ बाप अपने बच्चों की शिक्षा पर ध्यान देते हैं, वो उन्हें जिंदगी भर सक्षम रहने का वरदान देते हैं. आणि आता माननीय सरपंच साहेब उपेंद्र पाटील हे आपल्याला या मेळाव्यानिमित्त 2 शब्द त्यांनी सांगावे अशी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनंती करीत आहे. सरपंच साहेब उपेंद्र पाटील. त्या वतीने आमचे डेप्युटी साहेब बोलणार. धन्यवाद सरपंच साहेब. नका गुरुजी, आमच्या गावाला सरपंच एवढा भारी माणूस आहे त्यातली माहितीची मी पोपवू शे मनीषनी त्यासनी मला बोलायला उभं करेल शे. पण ठीक आहे गुरुजी, आमली बी अवमान शाळामाच भेटत, दुसरीकडे भेटत नाही. नका गुरुजी, कालनी ती तुम्ही दौंडी दिली गावमा, त्या दौंडी पण आमच्या गावात खूप सुख कामा पटेल शे की काय काय शाळामा व्हावं असे, काय काय व्हावं असे. आणि आठ याच्याकडे आम्ही दख ते पुन्हा काहीतरी मस्तपैकी चांगला स्टॉल लावायचे तसं आणि त्या स्टॉलवर आमना ज्या पोरे शेतच जे शिकणारा पोरे शेतच याच करता काहीतरी चांगलं व्हावं अशी तुम्ही तुम्हाला प्रास्ताविक म्हणेल शे. तर का गुरुजी तुम्हाला या कामले आमना गावकरीच मार्फत आम्ही पुरी सरपंच बॉडी आमची ती ग्रामपंचायती बॉडी ती शाळा व्यवस्थापन समितीनी बॉडी आखा जण तुमले मदत करसू. तर अशाच पद्धतीनं तुम्ही आमच्या गावना पोरेचा विकास नाही करा, आम्ही तुमले जटे काही काम पडसू तटे आम्ही तुमले मदत करायला तयार शेतच. एवढं पोलिसनी मी आपल्या गावना शाळांना विकास करता शुभेच्छा देस आणि आगे थांबस. धन्यवाद. अजून स्वयंसेवक यांनी सुद्धा 2 शब्द बोलावे. सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधू, आज आपण या आपल्या गावच्या शाळेमध्ये आज एक मेळावा आपण आयोजित केलेला आहे. शाळांनी आपल्याला नेहमीच हे इथले गुरुजी नेहमीच बोलवतात तांदूळ वाटायला, बिस्किट वाटायला, यासाठी येतो जातो. पण आजचा एकदम आनंद असा वाटतोय की या ठिकाणी काहीतरी मुलांसाठी जो कोरोना काळातला जो मोठा गॅप होता तो भरून काढण्यासाठी आपल्या मुलांचं स्वागत आणि त्यांचं पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी जो मेळावा भरवला त्यासाठी खूप खूप सगळ्या गुरुजींचं अभिनंदन. आणि विशेष म्हणजे शासनाने जी काही योजना काढली असेल ती योजना परिपूर्ण करण्यासाठी एकमेव फक्त जिल्हा परिषदेचे शिक्षक करू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे ही कुठली योजना येते आणि ते नक्कीच ही सुद्धा योजना पार पाडणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या सगळ्या माता भगिनींचं, पालकांचं आणि आमचं सर्वांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे. आणि त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे आपले सरपंच उपसरपंच साहेब आहेत, शाळेला आले म्हणजे कधी रिकाम्या हाताने येत नाहीत, शाळेला काहीतरी देणगी दिल्याशिवाय ते जातच नाही. तसं अजून त्यांना विनंती आहे की आपण आणि आपला कार्यक्रम आता स्टॉलचं पुढे नियोजन करतात. नुकताच आपल्या पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर नेता सोनवणे यांचा आगमन झालेला आहे आणि त्यांचा सत्कार हा शब्दसन्मानांनी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या मेळाव्याला आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना सर्वांत
ते विनंती करीत आहे. सर्वात प्रथम जिल्हा परिषद शाळा चारणपाडा त्या गावचे सरपंच त्यांची सर्व टीम यांचं प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक कौतुक करूया. त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. सरपंच साहेब उत्साहाने मोठी देणगी जाहीर करणार आहेत असं मला ऐकण्यात आलेलं आहे. त्यांच्या पण देणगीची वाट पाहूया. मूळ उद्देश आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शाळापूर्व तयारीकरता इयत्ता पहिलीचे जे मुलं दाखल पात्र आहेत त्यांची आपण थोडीशी चाचपणी घेणार आहोत. कोरोना काळात जे दुर्लक्ष मुलांकडे आणि शिक्षणाकडे झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. आपणा सर्वांना या उपक्रमाकरता शुभेच्छा. उपक्रम यशस्वीपणे आपण राबवावा आणि मुलांना प्रवाह आणण्यासाठी 100% आपलं योगदान आपण द्यावं असं इथे मी बोलू इच्छिते. धन्यवाद. माननीय गट शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण आभार. त्याचप्रमाणे गट साहेबांना असे की आमच्या ज्या हा मेळावा आहे यामध्ये 7 स्टॉलची निर्मिती करण्यात आलेली आहे. जसे कक्ष आपण म्हणूया त्याला कक्ष क्रमांक 1 जो आहे तो नोंदणी कक्ष असेल म्हणजे इयत्ता पहिली जे दाखल पात्र विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे त्यांचे पालक आहेत माता पालक असतील त्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजे त्या मुलाचं नाव जन्मतारीख त्याचप्रमाणे त्यांचे वजन उंची इथं घेण्यात येणार आहे या स्टॉलवर. तसेच 2 क्रमांकाचा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये मूल्यमापन हे शारीरिक विकासाबाबत होणार आहे. त्यात काही चाचण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे कक्ष क्रमांक 3 हा बौद्धिक विकासावर आधारित आहे. त्याचे मूल्यमापन हे वस्तुरूपाने साहित्य आहे त्याद्वारे त्या बालकाचे मूल्यमापन हे होणार आहे. कक्ष क्रमांक 4 मध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकास आहे. या स्टॉलवर देखील सर्व पद्धतीने साहित्य उपलब्ध आहे. तसेच कक्ष 5 वर भाषा विकासाचा स्टॉल आहे आणि क्रमांक 6 वर गणिताच्या विषयी ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या मुलाने दाखवायच्या आहेत. त्याच्यामध्ये हा पहिला मेळावा ठरणार आहे आणि दुसऱ्या मेळाव्यामध्ये पुन्हा 10-12 आठवड्यानंतर शाळा सुरू होण्याच्या आधी जो मेळावा घेण्यात येईल जून महिन्यामध्ये त्या मेळाव्यात देखील या मेळाव्याचे जे मूल्यमापन आहे तेच असणार. परंतु त्या बालकामध्ये या 10-12 आठवड्यांमध्ये काय फरक होत गेला ते आपण मूल्यमापन करणार आहोत. अशा प्रकारे विकास पत्रिका ही असणार आहे त्यांच्यासाठी आणि या मेळाव्याला आपल्या या ठिकाणी जो हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आलेले जे मान्यवर आहेत या मान्यवरांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारणपाडा यांच्या मार्फत सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद आणि तुमच्या मुलांच्या मला शुभारंभ करूया. झूम झालं आईचं नाव हो सांगताय ना ते आता जन्मतारीख सांगू का सर? 1/6/16.
इकडे आता इकडे उभं करा. इथं उभं करा. वजन करा. मध्ये मध्ये हा बस. इथं उभी राहा. उंची मोजायची आहे. हा बरं. डोकं टेका. हा, ठीक आहे. डोकं खाली. बाहेर नाही. बाहेर काढा मॅडम त्यांना. 5 फूट. या ठिकाणी सुनीताचं कार्ड भरलेलं आहे. तिचं नाव उंची वजन दिलेलं आहे. पुढच्या स्टॉलला 2 नंबरचा स्टॉल आहे. हे सोबत न्यायचं तुमच्या आणि तुमच्या बाळाला करून घ्यायचं. काय मॅडम आपली शाळा आहे बाई. हा आवडत नाही चॉकलेट खेळायला ये बाळा उड्या मारायच्या मस्त. तो कलर भरायचा आहे. ये बेटा क्लास खूप छान. हा खूप छान कलर भरते सुनीता. होळी म्हणतात. ती तयार केली का कधी? तयार करते एक कागद दिली तुला. तुला जो रंग आवडतो त्या रंगाचा कागद भरून दाखव. नाही जमलं तुला आवडत नाही जमलं तुला जी आवडेल ती बरोबर आहे. ते मी तुला सांगितलंय ना. लक्षात आपल्याला आहे ना दोन वेगवेगळ्या वस्तू बनवायची आहेत शाळेत आता. तुला शिकवते ना. मग याच्यापेक्षा बारीक बारीक वस्तू बनवू आपण आता. नाही जमलं जाऊ दे काय हरकत नाही. आपण कुठली वस्तू बनवणार शाळेत गेली ना जोडी रंग बरा. ठीक
या यावं लागेल. सर तुम्ही शाळे म्हाका पोलीस शाळे म्हाका दाखल करा नशे म्हणे आज दादा या मंदिराला 3 लेकरे शेतच अहो कमेशे म्हणा अहो मला दाखला अंडोशे अहो म्हणतो ना मंदिर लिखा केले काय असते काय करायचे काय असतो मी संध्याकाळी पेप्सी देवा पैसा दिसू कुछ बनणारे संध्याकाळी पेप्सी देवा पैसा दिसू कुछ सांगा काय जाडे वजन आणि उंची करणे पहिले जुने आता तुमच्या पोऱ्या 6 वर्ष विचारणार नाही वजन रे चला तिला वजन शाक लागेल ना त्यांना काहीतरी शाक लागे जाईल ना नाही पहिले तुम्ही तुमचा पोरे बनणं कोण निघलायला इथला काय कोण पण येतात शाळेला तुमचा नाही का म्हणे जरा शांती ठेवले या आईनं नाव नीताबाई. अपंग आहे बरं का तो सीधा उभा राहा आज पिठले पाहिला आज पिठले सीधा 4.5 फूट घे आपले पुढे जाणार दोन चॉकलेट देईल माहिती उभी राह आणि आता रस कटाकटा करू नको इकडे बा वजन आवडतं
कशी बांधली? बाकी समजून घ्या आपले लंगडा पोरग मागे सारखा नाही गुरुजी काय सांगणार ते ऐकले म्हणून काय दिलं नाही त्या गुरुजीने शेवट द्यावा गुरुजी कपडा द्यावा बोलल्या ना मी म्हणतो चला वैगे का खुर्ची आहे ना चला भाजीपाला आहे हा आम्ही तिथे भाऊ बोलले एकच करणार चांगलं अशी बाटली आम्ही पण देशात का तुम्ही देणार बापरे कोणता जनावर झाला आणि नाही पाडत मारी राहिला मी सांगू का आहे ना दाखली नाही आणि थोडी मोठी आई दाखलीची आहे ना थोडी मोठी शूटिंग चांगलं आहे जरा नागरी कोणती मोठी कोणती सांगत शाळा माहित जल्दी जल्दी चला खाऊया मोठा मोठा
जमिनी राही नाही पुस्तकाचे इतिहास ना पा आणि आई बाई ना पुस्तक तरी संची काढली राहिली वाटत मास्तर मासा मारा जाना बड़ा साथ गुरुजी तुम्हाला जाए जाए एखादे कपडा मिळाले आणि अजूनही गाव जायला जात त्या परत मी लागणार माहिती सर काय तुम्ही जायचं पैसा लेणार आहे सर हमले द्या ना सर पैसा द्या ना नाही बड्या द्या ठेवा नोट आहे रे दादा 10 रुपये नाही 5 रुपयाने कुरकुरा येतात ना नाही 5 रुपये खुर्चीची 5 रुपयाची नोट आहे कुरकुरा येते तेवढं मी दुकानवर नोट 2 कुरकुरा येतील ना आणि 2 कुरकुरा पाकिट येतात हो सर 2 येतील ना कुरकुरा एक मला आणि पम्याला काय ते दिदी आम्ही कुरकुरा पाकिट गोट्याचा दिदी आहो आपण गल्ला माटा गुरुजी सगळं भेटणार आहे तुम्हाला सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहे सगळं भेटणार आहे बटाट्याची भाजी गुरुजी या संदर्शन लागू नका बटा दुकान फिरवून बटा दुकाने फिरवून त्या गुरुजीसनी बट विचारायचे बट होईल काय करणार तुम्ही या शाळामध्ये माझा नाही सगळं काढणं कॉलेज आहे असं सगळे तपासणी होईल यासले आणि विषय या पुस्तकानुसार त्याचा अभ्यास लेवाना जाईल आणि एक एक कार्ड आहे या कार्डानुसार त्याचा अभ्यास लेवाना त्या पद्धतीनं आम्ही पण तुम्हाला घर येतो बापरे इथला अभ्यास मिनिमम काही दगड नाही का दोन महिन्यात हुशार होईल आणि
आणि जून महिनामा आपली शाळा चालू देतो बिस्किट बी भेटतील कपडा बी भेटतील खिचडी बी भेटतील बटाट्याची भाजी बी भेटतील काय पाहिजे हो चकली यांच्या मास आपण पिकनिकला जा सुद्धा मासाने पार्टी बी करतो शाळेने सहज जास्त होय सांगू मी लेट नको जाऊ गुरुजी धावता गुरुजी या पुस्तकाला कमी घेतली मग काही वाद नाही जाऊ काही या काळात दर महिन्याने दर आठवड्याला या काळाला नवीन एक तर मी येतो दुसरा गुरुजी येतील मुख्याध्यापक येईल नाही ते अंगणवाडीला ताई बी येतील नाही ते आपल्या तरुण पोरे गावमा शिकणारा ज्या शाळाने मदत करतात काहीतरी कामले सहकार्य करतात त्या पोरे येसने तुमले कार्ड देतील आणि यासने अभ्यासने कुठले इम्प्रुव्हमेंट होईल ती तपासणी आमना गुरुजी बी येते दर आठवड्याला धन्यवाद 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 सर्व इकडे तिकडे बसलेल्या लोकांनी या कार्यावर ठेवायचं वर्गात जे आपण वर्गात जाऊ त्यावेळेस शिक्षकांनी बरं का हे आहे नगरपालिकेचे साहित्य नगरपालिका शाळा क्रमांक किती नगरपालिका शाळा क्रमांक 7 यांचे हे शैक्षणिक साहित्य आहे साहित्य प्रत्येकाने प्रत्येकाच्या गटाकडे स्वतःकडे ठेवायचं आहे बाकीचे आजूबाजूला जे बसलेले असतील त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे निरीक्षण परीक्षा तुम्ही जे केलेलं आहे त्याच्याविषयी आपण मतांतरी काय आहे ते बघूया दवंडी दिलेली ती 1 दिवस आधी देणं अभिप्रेत आहे आपल्याकडं आपण इथं आयत्या वेळेला करायचं म्हणून दवंडी त्याच्यानंतर सर्व गावात फिरून किंवा प्रवेशित होऊन उद्घाटन आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टॉलला भेट देणे हा यातला मेन आशय होता त्याचं निरीक्षण आपण केलं असेल सर्वांनी खूप छान केलं सुंदर केलं चांगलं नियोजन होतं हे सर्वांच्या वतीनं मी सांगून देते हे वाक्य आता कुणीच बोलायचं नाही आता आपण याच्यात काय जोडलं पाहिजे होतं आपण सर्वजण चुका नाही काढणार आहेत फक्त जोडणार आहोत याच्यात त्याच्यामुळे अजून काय जोडता येईल हे आता आपण प्रत्येकाला सांगूया कोणापासून सुरुवात करूया कोणालाच काही वाईट वाटणार नाही आपण सर्वजण चांगलं काम करण्यासाठी सुधारणा करू चला अधिक काय करता येईल अजून काय करता आलं असतं बरं सुरुवात मीच करून देते म्हणजे तुम्हाला अजून क्ल्यू मिळेल थोडासा या वेलकम मॅडम म्हटलं की मी बोललेलं रिपीट करू नका पण तरी एक प्रतिसाद द्यावाच लागेल की तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप छान तुम्ही प्रेझेंटेशन केलेले शिकवले तर एकच जोडायचं होतं की तुम्ही जेव्हा स्टॉल बाय स्टॉल फिरत होतात तर त्यावेळेस प्रेक्षक होते बाजूला जसं की आपल्या तिथे गावकरी असणार आहेत तर ते गोंधळ होत होता ते कळत नव्हतं की काय काय विचारलं जाते स्टॉलवर काय प्रॅक्टिकल घेतलं जाते दुसरी गोष्ट एकच विद्यार्थी सगळीकडे फिरत होता बाकीचे थांबलेले होते तर एक विद्यार्थी जेव्हा पुढच्या स्टॉलला जातोय एक पालक आणि एक विद्यार्थी लगेच दुसऱ्या स्टॉलला दुसरा विद्यार्थी दुसरा पालक हजर पाहिजे आणि समजा आपल्याला अंदाज येणार आहे की आपण आधी उद्घाटन घेतोय त्यांचं कोण कोण लोक आलेले त्यांची उपस्थिती आपण सगळ्यांची घेतली तर ज्यांची मुलं दाखल होणार आहेत त्याच पालकांनी आणि त्याच विद्यार्थ्यांनी रो मध्ये असावं बाकीच्यांनी गर्दी करायची गरज नाही आणि सगळ्यात झाल्याच्या नंतर एक डिक्लेरेशन हवंय आपल्याला की बघा ह्या मेळाव्याचा फायदा असा झालेला आहे की आज आपल्याकडे इतके विद्यार्थी दाखल झालेले आहेत पहिली तर हे म्हणजे मी चुकाने सांगितलं जोडलेलं आहे तर सर्वांचं परत एकदा अभिनंदन मॅडमांनी जोडलेल्या गोष्टीतून अजून थोडंसं आपण त्यात वाढवूया पहिलं हा प्रात्यक्षिकाचा किंवा डेमो होता फक्त प्रत्यक्ष शाळेत आपण ज्या वेळेला कराल कदाचित यापेक्षा चांगली शांतता किंवा यापेक्षा जास्तीचा गोंधळ पण होऊ शकतो आज आपण इथं 1, 2, 3च विद्यार्थ्यांचा डेमो घेतला तिथं आपली 20-25 मुलांची रांग असणार आहे मॅडमने एक चांगली गोष्ट यात जोडली की आपण पालकांची आणि विद्यार्थ्यांची रांग करणार आहोत इथं जसं एकच फिरत होता तसं तिथं होणार नाही तिथं सलग सगळे फिरणार आहेत अजून एक गोष्ट याच्यात जोडेल की प्रेक्षकांना सगळ्या गोष्टी ऐकायला मिळणारच नाही शक्य नाही ते मग सगळ्यांजवळ माईक असला तर सगळ्यांना ऐकायला मिळेल शाळेचं चित्र डोळ्यासमोर
पुढच्या स्टॉलवर दुसरा पालक गेलेला आहे. ते शिक्षक मुलांना काय विचारत आहेत हे उरलेल्यांना ऐकू येईल का? प्रॅक्टिकली ते शक्य आहे. सर्वांजवळ माईक असला तरच ते शक्य आहे. पण जेवढ्यांचं चाललंय तेवढ्यांचं आंतरक्रिया चांगली होणे अभिप्रेत आहे. मूल्यमापन चांगलं होणं अभिप्रेत आहे. सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमाची मेन थीम जी आहे ती आहे मुलांचं मूल्यमापन करणे. उद्घाटन किंवा दवंडी या गोष्टी त्यातला छोटा भाग आहे. त्याच्यात खूप जास्त वेळ जाऊ नये किंवा स्वागत समारंभात आणि भाषणांमध्ये खूप वेळ जाऊ नये हे पण याच्यात अभिप्रेत आहे. अजून कोण जोडेल? सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन की आपण छान प्रकारे या ठिकाणी साध्य केलं आहे. यात मी विषय जोडू शकतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात जे केली आहे ते या सुरुवातीमध्ये या मेळाव्यानंतर पुढचं नियोजन कसं असेल याचंही आपण हेतुर्थ मांडलं पाहिजे. स्वयंसेवक नेमणूक म्हणा किंवा पालकांचे गट म्हणा या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडल्या गेल्या तर संपूर्ण गावाला कळेल की या पद्धतीने नियोजन आहे आणि पुढचा मेळावा केव्हा होणार आहे कसा होणार आहे याची आपण जर माहिती घेतली तर अधिक त्याचा प्रभाव आपल्याला या कार्यक्रमामध्ये मेळाव्यामध्ये पडणार आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. धन्यवाद. याकरता अजून काही वेगळं करता येईल का? की प्लॅनिंग जे आहे आपलं ते अजून वेगळं कसं करता येईल? सन्मान्य व्यासपीठ आणि मेळाव्यासाठी झटणारे माझे सर्व शिक्षक बंधू, हा जो काही कार्यक्रम चाललेला आहे आणि 5 मिनिटं झाला जास्तीचा वेळ लागलेला की हे जर 95 पासून शिक्षक असतील याच्यात तर हा मेळावा आपण आधी खूप वेळात करून चुकलेलो आहोत. जेव्हा 1995 साली टास्क फोर्स समिती आली, केंद्र पदाची निर्मिती झाली आणि 98 साली डीपीपी आली आणि महाराष्ट्र एमपीएसपीच्या लेवलवर फक्त आणि फक्त 2च केंद्र त्यांनी दत्तक घेतले होते. एक नगाव केंद्र होतं आणि कापडणा केंद्र होतं. त्यावेळेस अशी बालमेळावी डीपीपी अंतर्गत प्रायोगिक तत्वाने राबवण्यात आली होती त्या 2 केंद्रांवर. मग त्यावेळेस असेच समजा आपण आता कक्ष म्हणतो स्टॉल म्हणतो त्यावेळेस दालन होते. प्रत्येक वर्ग शिक्षकाकडे वेगवेगळं दालन दिलेलं होतं. मातीकाम दालन, कागदकाम दालन, सामाजिक विकासाचं दालन, नोंदणी कक्ष तर आधी एंट्रन्समध्येच होतं. मग आता याच्यामध्ये माझ्याकडे होतं मातीकाम दालन. आता याच्यात शाळेत विकास याच्यासाठी मला क्लेची माती आणून दिली आणि त्या तेवढ्या क्लेची माती माझं समाधान नाही झालं तर मी डायरेक्ट तिकडे याच्यावर गेली, कुंभाटेकवर गेले आणि डायरेक्ट एक गाडा मातीच आणून घेतली त्याची वर्गात टाकून दिली. जे मी काही मुलं आले त्यांना बसवलं की तुम्हाला काय बनवता येतं. त्याच्यात आता मुलांनी खूप सुंदर बनवले होते. तर मग याच्यात आपण एक असं ऍड करू शकतो की मातीकाम दालन नाही जास्त माती देता येणार तर मग त्यांच्या पोटांना वळण कसं येईल हा पण एक आपण तिथे परीक्षा घेऊ शकतो. नंतर गोंडपाठवडी त्याच्यात ऍड करता येईल की मुलांकडे जरा गोंड वगैरे दिलं. मॅडम माफ करा, आपल्याला याचं जे फ्रेमिंग दिलेलं आहे त्याच्या बाहेर जायचं नाहीये, कुठलीच ऍक्टिव्हिटी वाढवायची नाहीये. या विकास शारीरिक विकासमध्ये जितके दिले तितकेच करायचे आहे. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनुभव तुमचा खूप दांडगा आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. परंतु याच्या फ्रेमिंग मध्ये आपण कोणताही बदल करायचा नाही. तो केला तर आपला वेळ आणि श्रम सगळंच वाढत जाईल. तर यावेळेस आपल्याला ते सगळं सोडून चाकोरी पद्धत दिलेलं आहे आणि त्याचे काही काळ दिलेला आहे त्याच्यात 5-6 स्टॉल लावायचे आणि त्याच्यानुसारच त्या मुलाची आपल्याला मूल्यमापनाची परीक्षा घेऊनच मग आपल्याला 7 नंबर स्टॉलकडे येऊन मग ते मुलं ते बाळ कितीपर्यंत सक्षम आहे आणि मग त्या 12 आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला किती वृत्तीगत त्याची पातळी आपल्याला वाढवता येईल याच्यासाठी 7 स्टॉल आपल्याला उपयोगात येणार आहे. अपेक्षित आहे की इथे जे झालं त्याच्यात आपण अजून काय जोडलं पाहिजे किंवा त्याच्यात काय नको होतं हे आपण बोलूया. आपण सर्वजण प्रशिक्षणाच्या बाबतीत समृद्ध आहोत यात शंका नाही. फक्त विषयाला धरून बोलूया. सर या, वेलकम. सर्वांना नमस्कार. सर्वात महत्वाचं अंगणवाडी आहेत. या अंगणवाडी येण्याआधी त्यांना खूप टेन्शन होतं की तुमच्यात मी कशी येऊ, मला जमेल का, अमोल बऱ्याच अडचणी. पण त्या शिरपूर तालुक्यातून डिजिटल अंगणवाडी, आदर्श अंगणवाडी असणाऱ्या कार्यकर्ते आहेत. तुळसा पाटील असं त्यांचं नाव आहे. अर्थे केंद्रात आहेत त्यांचं आधी सगळ्यांच्या वतीनं स्वागत करूया आणि त्यांना मत प्रकट करण्याची संधी देऊया. गेल्या वर्षी नवोपक्रम मध्ये पण त्यांचा नंबर आला होता जो आता या CRT कडून नवोपक्रम घेतला जातो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल. आणि आधी सादरीकरण झालं त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. छान केलं. फक्त मांडायचं असं म्हणून आता आमचं शिरपूरचंच होतं
त्याच्यात आमचाही सहभाग होता. पण 100% आपण कुठे परिपूर्ण नसतो. पण स्वतःची उणीव ज्याला शोधता आली तोच खेळापुढे जातो. म्हणून आपण अंगणवाडी असेल आणि झेडपीची शाळा असेल, आपण मागे का पडलो? कारण तिथे पालकांचा सहभाग खाजगी संस्थांमध्ये जास्त होतो आणि आपल्याकडे पालकांचा सहभाग कमी प्रमाणात होतो. म्हणून उद्घाटनात तुमची जबाबदारी ही पालकांना काय आहे हे आधी समजून सांगणं महत्वाचं. आणि ती पालकांची जबाबदारी सांगताना त्यांचं वातावरण असेल, परिसराचं, गल्लीतलं, गावाचं, हे घेणं महत्वाचं. त्याच्याशिवाय सर्वांगीण विकासाला चालना मिळणार नाही. कारण मी माझ्या अंगणवाडीपासून बघते आणि सुरुवातीचा माझा उपक्रम तोच होता. राज्यातला 4था नंबर आला होता त्यावेळेस. जोपर्यंत आपण गावातील पुढारी असतील किंवा स्वयंसेवक असतील, जीही संस्था सापडली त्याच्याकडनं जे घेता आलं त्या संस्थेचा सहभाग नोंदवला तरच आपलं प्रगतीशील विद्यार्थी म्हणा हा होईल. आणि 100% आपण ज्यावेळेस आपण सुरुवातीला काढतो वर्षाला की त्यावेळेस 99% पर्यंत आपलं काम संपत आलेलं असेल. म्हणजे प्रत्येक वेळेस असं म्हटलं जातं की अंगणवाडीची ताई काही करत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी वातावरण वेगळं दिसतं. पण असं नाही. त्यावेळेस जर आपण सगळ्यांनी मिळून साथ केली तर या गोष्टी निश्चित घडू शकतात. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ताईंनी अतिशय चांगलं मत व्यक्त केलं आहे. आणि याच्यामध्ये जबाबदारी आपण वाटून दिली कक्षानुसार. जेव्हा पालक येईल आपल्याकडे त्या पालकांना समजवण्याची जबाबदारी, जी भूमिका आपल्या स्टॉलला दिली आहे ती भूमिका तिथंच समजावलं तर अधिक चांगलं राहील. म्हणजे शेवटचे मार्गदर्शन तुम्हाला करतील हे त्यांच्यावरती लोड येईल. त्याच्यापेक्षा प्रत्येक कृती, या कृतीला आपल्याला कोणते आयडिया कार्ड आणि वर्कशीट दिलेले आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी ज्या स्टॉलकडे जे ऍक्टिव्हिटी आहे ते वर्कशीट कोणते आहे हे त्यांना तिथं समजून द्यायचं. राहिलं विद्यार्थी संख्या जास्त असेल तर हे समजावणं होणार नाही. हे तिथं प्रत्यक्ष जाऊन समजावं लागेल. गर्दीमध्ये एवढा वेळ थोडी घेणार. गट करताना ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त असेल ते गट नंतर केले तरी चालते. नाही, त्या दिवशी नाही होणार शक्यता. गट नाही करता आपण आपल्या पद्धतीने करायचं, आपल्या स्तरावर. गट करता येतो. हो, परिस्थितीनुसार. सर धन्यवाद ताई, खूप छान मुद्दा मांडला. माझा मुद्दा उभा होता आता या मुद्द्यामध्ये येऊन गेला आहे. जसा गोंधळ होतोय हाच एक खूप मोठा कारण नाव पण मेळावा आहे. मेळावा म्हटलं की गोंधळ येणारच. तो गोंधळ कमी करायचा. कारण आपला मेन फोकस आहे दाखल पात्र विद्यार्थ्यांची त्यांची तयारी करून घेणे, ते दाखल करून घेणे. त्यासाठी आपण जे मान्यवर आलेले आहेत किंवा इतर आलेले आहेत जे आपण दाखल पात्राचे पालक व्यतिरिक्त त्यांना आपण त्यांचं स्वागत वगैरे जे काय असेल झालं तर त्यांना त्यांचं पद जिथं आहे त्यांना एक आपण सूचना देऊ शकतो की तुम्ही तुमच्या जागेवरच राहा. आणि हा जो कार्यक्रम आहे आमचा 7 स्टॉलचा तो आपण पूर्ण केल्यानंतर त्यांना आपण भौगोलिक माहिती आपण देऊ शकतो. आणि मेन मुद्दा असा आहे माझा की ज्यावेळेस आपण विद्यार्थी घेणार आहे एका स्टॉलला बऱ्याच शाळेमध्ये जास्त असू शकतात 15-20 दाखल पात्र 10 असू शकतात. काही शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये 10 आहे. 10 विद्यार्थी ठेवल्यानंतर एक मुद्दा असा घेऊ शकतो की या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याला किंवा सार्वजनिक करू नका. तो विद्यार्थी त्याला मदतीची गरज आहे का नाही याचं महत्वाचं काम असं की त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याचे पालक आहेत आणि ते सर्वांसोबत आहे. तिथे न्यूनगंड होऊ शकतो की माझा विद्यार्थी एक कमी दाखवत आहे. काही पालक मानायला तयारच नसतात की माझा विद्यार्थी हुशारच आहे पण तुम्हाला बरोबर ते त्याच्याकडनं ओढून घेता आलं नाही. आणि असं होऊ पण शकतं की खूप लोक असल्यामुळे काही विद्यार्थ्याला येत जरी असलं तरी त्याचं दुसरीकडे लक्ष असल्यामुळे तो ज्या टेबलवर आहे त्या टेबलचं तो व्यवस्थित सांगणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांना माझ्या वैयक्तिक मतानुसार तिथे त्या टेबल त्यांना समजावून सांगू नका की तुम्हाला पालकांना की तुम्हाला काय करून घ्यायचं. त्यांच्यासाठी आपल्याला किती महिने 2 महिने आहेत. त्या 2 महिन्यामधून कोणताही पुढचा एक आठवडा मिळून वैयक्तिक तेवढेच 10 विद्यार्थ्या पालकांना भेटून आपण त्यांचं हे करू शकतो. कारण 1 महिना आपलं एप्रिल पूर्ण एप्रिल महिना पण आहे. ओके, थँक्यू. सरांनी दोन्ही मुद्दे छान जोडले. त्यांचा पहिला मुद्दा आहे की आपल्याला मेळाव्याच्या ठिकाणी थोडं डिसिप्लिन ठेवण्याकरता काय करता येईल.
याच्याकरता सरांनी एक मुद्दा मांडला की आपण जे पाहुणे आले त्यांना त्यांच्या जागेवर बसू देऊया. थोडक्यात असंच होतं ना सर. आपण अजून काय करू शकतो याचाही विचार करा. मला असं वाटतं की गावातले माजी विद्यार्थी असतील की गावात हायस्कूल असेल तर त्यांचे NCCचे विद्यार्थी पण आपण बोलवू शकता की जी व्हॉलेंटियर म्हणून शांततेकरता रागाने करता आपल्याला मदत करतील. हा एक मुद्दा. आणि अजून एक दुसरा मुद्दा या ओघाने मला आपल्याला सांगावा वाटतो की ज्या शाळांमध्ये 3-3 तुकडे आहेत, पहिलीच्या 3, दुसरीच्या 3, त्यांची संख्या खूप मोठी असणार आहे. त्यावेळेला आपण हा एक सेट आणि तो एक सेट लावला आहे. असे 2पेक्षा जितके वर्ग असतील साधारण तेवढे किंवा त्या संख्येच्या तुलनेत सेट लावावेत जेणेकरून काम लवकर होईल. हॅलो, शिरपूरच्या टीमने जे प्रेझेंटेशन केलंय ते तर नक्की चांगलं आहे. पण मी माझ्या गावात ज्यावेळेस मेळावा घेईन मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी जे आपण दाखल पात्र विद्यार्थ्यांची यादी केलेली ती जर आपण आदल्या दिवशी प्रसिद्ध केली गावात, जे बोर्ड असतील ग्रामपंचायत किंवा आपल्या शाळेचे किंवा त्यांचे त्या विद्यार्थ्यांचे दाखल पात्र विद्यार्थ्यांचे भाऊ बहीण जर आपल्या वर्गात असतील त्यांना आधीपूर्व सूचना दिली तर दवंडी पण द्या आणि ही यादी जर प्रसिद्ध केली तर त्याचा चांगला परिणाम होऊन ते सगळे जे दाखल व्हायला यायचे आहेत आपल्या शाळेत तर ते सकाळी त्यांचे पालकांना येतील अशी सूचना जाईल तर ते अधिक प्रभावी होईल असं मला वाटतं. अतिशय छान की जी यादी जाहीर करणार आहे किंवा त्यांचे भाऊ वगैरे ज्या दाखलपात्र विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेत आहेत त्यांना आपण सूचना केली की उद्या तुझ्या भावाला किंवा बहिणीला घेऊन ये. तसं दवंडीमध्ये आपण देणारच आहे. प्रत्यक्ष जरी निरोप पाठवला तरी अतिशय चांगलं होईल. याच्यापेक्षा अजून सांगितलं निमंत्रण पत्रिका बनवा. 15-20 जर विद्यार्थी असेल छोटीशी निमंत्रण पत्रिका. डिजिटल बनवता येईल. खर्चाचा प्रश्न आला की अजून वेगळा विचार मनात येईल. स्वयंप्रेरणेने करणाऱ्यांचं स्वागत आहे पण ते कंपल्सरी नाही करता येणार. पत्रिका बनवणे उत्स्फूर्तपणे बनवायला हरकत नाही. सरांच्या मुद्द्यात फक्त अजून एक मुद्दा मी याच्यात जोडेल की जसं नियोजन आपलं आहे मग कोणीतरी म्हटलं की ते गावात सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे तर 1 दिवस आधी त्याचं नियोजन रफ म्हणून गावात ग्रामपंचायतीच्या बोर्डवर लावलं की कोणत्या तारखेला मेळावा आहे, कोणत्या तारखेला महिला मेळावा आहे, कोणत्या तारखेला दुसरा मेळावा आहे. असं नियोजन जर लावून दिलं, गट जरी लावून दिले तरी तुमचं काम सोपं होऊन जाईल. या ठिकाणी अत्यंत सुबक आणि चांगल्या पद्धतीने ही जी संकल्पना आहे मॅडम, आमच्या जिल्हा परिषद शाळा खालाने शाळा सुरू झाली. पहिलीचा वर्ग सुरू झालेला आहे. अधिकृतरित्या 42 विद्यार्थी दाखल झाले जिल्हा परिषदेत. 3-3 तुकड्या आहेत आमच्या काही वर्गांच्या. इयत्ता 3रीच्या 3 तुकड्या आहेत, दुसरीच्या 3 तुकड्या आहेत. तर मलाच मोठा प्रॉब्लेम येणार की जास्त पटसंख्या असलेल्या शाळेच्या ठिकाणी काय करावं. जो मुद्दा मांडला तुम्ही डिसिप्लिनच्या बाबतीत, तर मला असं वाटतं आपण पदाधिकाऱ्यांचं जंगी स्वागत वगैरे केलं, परंतु मी जर माझ्या 42 विद्यार्थ्यांचं वैयक्तिक स्वागत चांगल्या पद्धतीने करू शकलो तर ते अधिक प्रभावी ठरेल. आणि त्यासाठीचं नियोजन आपण आता काहीतरी 14-15 लोक, आता आम्ही 11 लोकांचा स्टाफ आहे. अंगणवाड्या आमच्या 5 आहेत. 17-18 लोक आम्हाला लागणार नाही. तर त्या ठिकाणी एक स्वागत कक्ष जर गेटवर उभा केला मी आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं गुलाब पुष्प देऊन त्याला चॉकलेट देऊन आणि पुष्पाच्या पाकळ्या त्याच्यावर उधळून जर स्वागत करण्याची मी एक बाहेरचा स्टॉल राहतो या 7 व्यतिरिक्त तशी जर एक व्यवस्था केली तर प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक पालकाला स्वागताची वेगळी भावना त्याच्यात निर्माण होईल आणि मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान होईल. आपली जी या ठिकाणी त्रुटी आढळली आपल्याला की एकच विद्यार्थी फिरला, बाकीच्यांचं काय होतं दिसलं नाही, तर ती एक स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी आपला शिक्षक, एक स्वयंसेवक त्यांची जर नेमणूक तिथे केली, प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान, त्याला चॉकलेट, म्हणजे जो येणारा जो आपला फोकस या मेळाव्यासाठी की एक विद्यार्थी शाळेत दाखल झाला पाहिजे आणि त्याचं स्वागत झालं पाहिजे, तो यातून सफल होईल असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान मुद्दा मांडला तुम्ही. आता ज्या ज्या शाळेला जे शक्य होईल ते नवोपक्रम आपण आपल्या स्तरावर करायचं. बंधन म्हणून नाही, बंधन म्हणून हे आहे आपल्याला इथं जे केलं ते बंधनकारक आहे आपल्याला. याच्या व्यतिरिक्त आपल्याला नवीन काही करायचं असेल तर ते आपण करू शकतो. कोणी आहेत का? भूक लागलेली आहे आणि आपलं लंच अरेंज झालेलं आहे. मी याच्यासाठी बोलायला उभी राहिली की शिरपूर जोरात टाळ्या वाजवा.
आजची प्रेझेंटेशन अतिशय छान होतं. जी तुम्ही सुरुवात केली, तुमचे पदाधिकारी होते, त्याच्यानंतर विद्यार्थी होते, तर याच्यामध्ये प्रत्येकाने जीव ओतून असं काम केलेलं आहे की माझ्या गटाचं काम कसं छान होईल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे जीव ओतून काम करतात त्यांना ऍप्रिसिएशन मिळालं पाहिजे. म्हणून शिरपूर तालुका आणि शिंदखेडा तालुक्याच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा मनस्वी कौतुक करतो. आणि आमच्याही प्रेझेंटेशनच्या वेळेला तुम्ही पण सर्वांनी थांबा अशी विनंती करतो. सगळेजण थांबणार आहे. इस तरह की सभी घटनाएं और पात्र काल्पनिक थे. म्हणजे जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यात ते सर्व काल्पनिक पात्र होते. वास्तवात आपल्याला कदाचित वेगळे होते फेस करावे लागणार आहेत. म्हणजे एक मुद्दा यातला मी सांगते की गावात एखादं ज्याचे आई वडील शेतात चालले गेलेत, कुठेतरी गावात चालले गेलेत, असं एखादं मूल असण्याची शक्यता आहे. शेजार बाजारचा कुठेतरी काळजीने त्याला बाकोटीला धरून तुमच्याकडे आणण्याची शक्यता आहे. त्याचं जन्मतारीख वजन वगैरे काय जन्मतारीख किंवा आधार वगैरे असं काय काय मागत बसलात तर ते शक्य नाही. मग त्याचा प्रवेश नाकारणार आहात का? नाही, त्याला पण प्रवेश करणारच आहात. किंवा त्याच्या पालकांची जबाबदारी कोणावर द्याल तर त्याच्याकरता तुम्हाला स्वयंसेवक किंवा इतर पर्यायी सोय करावी लागेल. इतर मुद्दे सगळे दुपारच्या एका प्रेझेंटेशन शिंदखेड्याच्या प्रेझेंटेशन नंतर बोलूया. आता जेवणाची सुट्टी करायची आहे. सचिन सर बस एक